नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आज वार आहे बुधवार. या दिवशी आलेली आहे चैत्र अमावस्या. तर पहा, चैत्र अमावस्येच्या रात्रीला काळी रात्र असं सुद्धा म्हटलं जातं, कारण ती संपूर्ण महिन्यातील सर्वात भयानक रात्र मानली जाते. यामुळे या दिवशी काही काम करणे आणि म्हणून यामुळे आपल्या घरातील जी कामे आहे ते नक्कीच टाळली पाहिजेत, अन्यथा त्याचे जे अनिष्ट परिणाम आहे ते आपल्यावर होत असतात. म्हणून या दिवशी आपल्याला चैत्र अमावस्या हा जो दिवस आहे हा पितरांच्या पूजेसाठी शुभ मानला जातो. या दिवशी जे घातलेलं श्राद्ध आहे व ब्राह्मण भोजनामुळे पितरांना शांती मिळत असते आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद लाभतो. पूजा स्थान आणि पितरांना नैवेद्य दाखवणं अत्यंत महत्त्वाचं म्हटलं जाते. तर पहा, अमावस्येची ही रात्र आहे ही भीतीदायक असते. म्हणून या दिवशी आपल्याला पितरांसाठी असा एक दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहावी त्यासाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये या रात्रीला निशाचरी रात्र म्हणजेच काळी रात्र म्हणत असतात. अमावस्येच्या रात्री नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय होत असते. असं म्हटलं जातं की या दिवशी जादूटोणा, तंत्रमंत्र, साधना, सिद्धी प्राप्त करणे यासाठी कामे केली जातात. त्यामुळे अमावस्येला लोकांनी विशेष खबरदारी घेतली पाहिजेत आणि काही गोष्टी करणे नक्की टाळायला हवे. कारण पहा, या दिवशी जर तुम्ही उपवास केलेला असेल तर आध्यात्मिक शिस्त लागते, आत्मनियंत्रण राहते आणि आत्मविश्वास प्राप्त होत असतो. आणि या दिवशी तुम्ही जर दान केले, चैत्र अमावस्येच्या दिवशी दानाला अत्यंत विशेष महत्त्व आहे. या दिवशी गरजूंना अन्न, वस्त्र किंवा पैसे देऊन तुम्ही तुमच्या हातून जे कर्म आहे ते करू शकता. तर पहा, हा जो दिवा आहे हा पितृ शांत करण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या घराला वाईट नजर लागलेली असेल किंवा घरामध्ये खूप तुम्ही दुःखी असाल किंवा एकामागून एक आजारी व्यक्ती पडत असेल किंवा घरामध्ये नोकरी लागत नसेल, पतीची मुलाची भरभरून प्रगती होत नसेल, कौटुंबिक सुख नसेल किंवा घरामध्ये तुमचं मानसिक संतुलन बिघडलेलं असेल, पैसा घरामध्ये येतो व टिकत नाही किंवा भरपूर कर्ज झालेलं आहे किंवा जे पित्र आहे ते तुमच्यावर शांत नाहीत किंवा तुम्हाला शुभ आशीर्वाद देत नाही, घरामध्ये लहान मुले चिडचिड करायला लागतात, घरामध्ये लहान मुले चिडचिड करायला लागतात, घरामध्ये दुःख संकट याने तुम्हाला घेरले गेलेलं आहे किंवा मुले तुम्हाला एकही शब्द न बोलता शांत बसतात किंवा रागीट स्वभावाचे आहेत किंवा त्यांचं लग्न कार्य जमत नाही, घरामध्ये मोठे मुले असून 33 वय झाले, 32 वय झाले तरीही त्यांचं लग्न कार्य जुळत नाही, घरामध्ये दिसायला मुलगी चांगली आहे तरीही तिचं लग्न जुळत नाही. तर पहा, असे जर तुमच्या घरामध्ये जर कारण घडत असेल तर तुमच्या घरामध्ये प्रखर पितृदोष आहे असं याचं मत आहे. प्रखर पितृदोष आहे, कारण तुमच्या घरामध्ये शांततेचं वातावरण नसेल तर काय करावे. तर पहा, तुम्हाला असा एक चौमुखी दिवा लावायचा आहे. असा हा चौमुखी दिवा लावल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख नाहीसे होतात. तर तो दिवा कसा लावायचा आहे, चला तर जाणून घेऊया. शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, ही जी अमावस्या आहे ही अत्यंत पवित्र मानली जाते. त्यामुळे या दिवशी तुमचं मन शांत ठेवा. या दिवशी तुमचं मन शांत ठेवावे. तुमच्या घरातील वातावरण शांत राहू द्या. नको त्या विचारापासून आणि कल्पनापासून दूर राहून तुमची जी शारीरिक आणि मानसिक शुद्धता जपावी. देवाजवळ दिवा, अगरबत्ती लावून घरातील जे वातावरण आहे ते पवित्र नक्की करावं. आणि पहा, या दिवशी तुमचा जर शनी दोष असेल किंवा वास्तुदोष असेल तर या दिवशी
चैत्र अमावस्येच्या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिलेलं आहे. स्नान करण्याला अतिशय विशेष महत्त्व दिलेलं आहे. या दिवशी अमावस्येला पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ केल्याने शनिदोष दूर होते आणि या दिवशी स्नान करून सूर्याला अर्घ्य दिल्याने ग्रहदोष आहे ते दूर होत असते. म्हणून या दिवशी तुम्हाला दिवा कसा लावायचा आहे व कोणता मंत्रजप करायचा आहे त्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, अमावस्येच्या दिवशी घरामध्ये मांसाहार करणे अशुभ ठरलं जाते. त्यामुळे मांसाहार नक्की टाळावे. त्याऐवजी सात्विक अन्न, शुद्ध शाकाहारी जेवण जेवावे. अमावस्येच्या संध्याकाळी किंवा रात्री घराचा जो क्लश करू नका, म्हणजे वादविवाद घालू नका. यामुळे नकारात्मक विचार घरामध्ये प्रवेश होत असते. आणि या दिवशी घरामध्ये तुम्ही केस कापू नका, नख कापू नका. कारण चैत्र अमावस्येला केस किंवा नखे कापू नका, कारण ते नकारात्मक ऊर्जा घरात आणत असते आणि शुभ कार्यामध्ये अडचणी निर्माण करत असतात. चला तर जाणून घेऊया दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे, कशा पद्धतीने लावायचा आहे. तर पहा, या दिवशी तुम्हाला अशी एक घट्ट कणिक मळायची आहे. त्याचा चौमुखी असा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे आणि याला तुम्हाला थोडंसं उकळून घ्यायचं आहे. एक चाळणी ठेवायची आहे. चाळणीमध्ये तुम्हाला हे उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे. बाजूनी अशा वाती आहेत, त्या तुम्हाला पूर्ण चौमुखी दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि त्यानंतर हा जो दिवा आहे हा आपल्या उंबरवट्यावर उजव्या साईडला न्यायचा आहे. त्यामध्ये थोडीशी जी पिवळी मोहरी आहे किंवा तेल असेल तर आवर्जून टाकावे. आणि हा जो दिवा आहे हा दिवा आपल्याला उंबरवट्यावर उजव्या साईडला पितरांसाठी शांत करण्यासाठी हा दिवा लावायचा आहे. तर पहा, असा दिवा लावल्याने आपले पित्र आहे ते आपल्याबरोबर शांत होत असतात. घरामध्ये संकट येत नाही किंवा त्यांना तुम्हाला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे. एक ग्लास पाणी भरून ठेवायचं आहे आणि हा जे दिवा तुम्ही लावत आहात हा दक्षिण दिशेला यावा अशा पद्धतीने तुम्हाला लावायचा आहे. तर पहा, असा दिवा लावल्यानंतर तुमचे जे पित्र आहे त्यांना तुम्हाला नमस्कार घालायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा मागायची आहे की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहू द्या व माझ्याच्याने नैवेद्य अर्पण न करताना किंवा एखादा दिवा लावताना कोणती चूक झाली किंवा माझ्याकडने काही तुमची सेवा करणं झाली नाही तर मला क्षमा करावी आणि तुम्ही हे जे दिवा लावलेला आहे त्याचबरोबर हा नैवेद्य ठेवलेला आहे हा नक्की ग्रहण करावा आणि माझ्या मुलाच्या बाबतीत, नातवाच्या बाबतीत घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहावी व मुलाचे जे संकट आहे, जे दोष आहे ते निघून जावे. यासाठी तुम्हाला हा जो दिवा आहे हा लावायचा आहे. आणि त्यानंतर पहा, तुम्हाला दुसरा दिवा जो आहे घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहावी त्यासाठी हा दिवा लावायचा आहे. तर पहा, हा दिवा तुम्हाला साधाच लावायचा आहे. जिथे महालक्ष्मी देवीचा फोटो आहे किंवा मूर्ती आहे त्यांच्यासमोर लावायचा आहे. पहा, कारण जी जी अमावस्या आहे तर पहा, अमावस्या ही माता लक्ष्मीला समर्पित आहे. माता लक्ष्मीची पूजा केली जाते व या दिवशी काही मंत्र उपासना केल्या जातात. माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होत असते, म्हणून तुम्हाला या दिवशी माता लक्ष्मीसाठी असा एक दिवा लावायचा आहे. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहण्यासाठी हा दिवा लावायचा आहे. तर पहा, सर्वात प्रथम हळदी कुंकू भिजवायचं आहे आणि त्याने तुम्हाला एक प्लेटवर स्वस्तिक काढायचं आहे. त्यावर तुम्हाला पूर्ण अक्षता जे आहे तांदूळ अखंड ते टाकायचे आहेत आणि त्यावर हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. तर पहा, तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. फुलवात लावू शकता किंवा साधी वात लावू शकता. साधी वात घेत असताना 2 जोड वात घ्यायची आहे. आणि हा जो दिवा आहे हा माता लक्ष्मीला तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यानंतर हळदी कुंकू लावून दिव्याची पूजा करायची आहे. धूप दीप अगरबत्ती लावून माता लक्ष्मीचा एक जपमाळ करायचा आहे. ओम महालक्ष्मी नमः किंवा श्री महालक्ष्मी नमः हा
माता लक्ष्मीचा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे. हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणजे 1 जप करायचा आहे. तर पहा, आजची माता लक्ष्मीची सेवा केल्याने किंवा तुम्ही अमावस्येचा जर उपवास धरत असाल तर उपवास धरल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट निघून जातात आणि मुलाची पतीची भरभरून प्रगती होते. घरामध्ये संकट येत नाही, घरामध्ये दुःख येत नाही किंवा पितृदोष घराला लागत नाही किंवा प्रखर पितृदोष आहे तो कमी होत असतो. असा हा उपाय नक्की करून पहा. पितृदोष नक्की शांत होईल आणि घराची मुलाची भरभरून प्रगती होईल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.